नमस्कार, मी दीनानाथ काटकर बार्शी। काल सांगलीमध्ये संतोष विष्णू कदम यांची हत्या झाली। ते माहिती अधिकार कार्यकर्ते होते आणि आहेत। त्या हत्येमागे गेले 6 ते 7 वर्षापासून त्यांचा कामाचा भाग आहे आणि त्याच्याचमुळे ही हत्या झाली असं आमचं सर्व माहिती अधिकार कार्यकर्त्यांचं मत आहे। सगळेच कार्यकर्ते हे माहिती अधिकार काम करत असताना बेसावधपणे काम करतात असा अनुभव वारंवार येतोय। जे काम करतायत मॅनेज होत नाहीत, त्यांना प्रशासन विशेषतः अवैध व्यवसाय करणारे लोक आणि प्रशासन भ्रष्ट अधिकारी मिळून संपवण्याचं, त्यांना मारहाण करण्याचं, खोटे गुन्हे दाखल करण्याचं प्रयत्न हे सतत होत आहेत आणि हाच प्रयत्न इथेही झालेला आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी स्वतः जास्तीत जास्त सावध राहावं आणि रात्री अपरात्री बाहेर जाताना काळजी घ्यावी। त्याचप्रमाणे काही प्रतिक्रिया पण आल्या की हे खरेच होते का, खोटे होते का, पण संतोष कदम सारखे जीवावर उदार होऊन काम करणारी माणसं आहेत म्हणून समाजामधला भ्रष्टाचार कमी होतोय हेही मी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो। काही लोक चुकीच्या गोष्टी करत असतील, प्रत्येक व्यवस्थेमध्ये चुकीच्या गोष्टी करणाऱ्या माणसं आहेतच, त्या माणसांना खड्यासारखं बाजूला काढणं हेही आपलं काम आहे आणि अशा माणसांना साथ न देणं हेही आपलं काम आहे। परंतु संतोष कदम सारखा 2 छोटी छोटी मुलं असलेली माणसं सेटिंग करत नाहीये, कसलाच कोणाला भीक घालत नाहीये, असा व्यक्तीला खलास करून टाकलं जाते। याचा मास्टरमाइंड हुडकणं गरजेचं आहे आणि विशेषतः मी हे विनंती करतो की सांगली पोलीस जे आहेत त्या सांगली पोलिसांचं हे अपयश आहे। सांगली पोलिसांना हे होणार होतं हे सर्वसाधारणपणे माहीत असतं। 6 ते 7 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे। 2022 ला त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे आणि हे सगळं माहीत असताना त्यांना सुरक्षा न पुरवणं, विसल ब्लोअर ऍक्ट खाली माहिती अधिकार कार्यकर्त्यांना सुरक्षा पुरवणे हे आणि त्यांचं सुरक्षा करणं हे पोलिसांची प्राथमिक जबाबदारी असताना सुद्धा सुरक्षा न देणं आणि विशेष म्हणजे आमच्यासारखे काही कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक सुरक्षा असताना काही भ्रष्ट राजकीय लोकांच्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून सुरक्षा काढणं हे महाराष्ट्रात सतत होतंय। आणि अलीकडच्या काळामध्ये सरकार वाचवण्यासाठी सरकारी यंत्रणा, शासन, प्रशासन हे काहीही करायला लागले। तक्रार दिली की तो गुन्हेगारच आहे, त्याला काहीतरी पाहिजेच आहे, अशा भूमिकेतून प्रशासनानं सामान्य कार्यकर्त्याला पाहणं हे दुर्दैव आणि खोटं आणि चुकीचं आहे। हे कार्यकर्ते नसतील तर घरात घुसून अवैध व्यावसायिक आपल्याला त्रास देतील याचाही जाणीवपूर्वक जबाबदारी जागरूक नागरिकांनी ठेवावी आणि संतोष कदमच्या पाठीमागे सर्वांनी उभं राहावं। आज सगळ्यांनी गव्हर्नर म्हणजे राज्यपाल महोदयांपासून सर्वांना, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, होम, गृह खातं या सगळ्यांना तक्रारी द्याव्यात, निवेदन द्यावं आणि त्यांच्या परिवारांना, त्यांच्या सगळ्या पुढच्या व्यवस्थेला ही शासनानं जबाबदारी घेण्यात यावी अशी माझी नम्र विनंती। मृत शहीद आम्ही म्हणू त्यांना, संतोष कदम यांना पुन्हा एकदा श्रद्धांजली। नेहमीच माहिती कार्यकर्त्यांवर आरोप केले जातात जे प्रामाणिक, निर्भीडपणे, एकदम पारदर्शकपणे कार्यकर्ता काम करत असताना देखील त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा किंवा खोटे आरोप करण्याचं काम केलं जातं, याबद्दल काय म्हणणं? हे कोणत्याही व्यवस्थेमध्ये चालू राहणार आहे, चालूच असतं। कुठल्याही अगदी हजारो वर्षापासून घ्या, जो प्रामाणिकपणे काम करतोय त्याच्यावर आरोप होणार आणि युद्ध हे दोन्ही बाजूने असतं। आपण ज्यावेळेस कागदाचं युद्ध खेळतोय त्यावेळेस समोरच्यानी काहीच करणार नाही असं आपण धरणं हे आपली भोळी बाबरी कल्पना आहे, असं होणार नाही। त्याच्यामुळे हे होणार आहे, खोटे गुन्हे दाखल होणार आहेत। परंतु मला पोलीस प्रशासनाला विशेष करून सांगायचंय, खोटे गुन्हे दाखल करत असताना कमीत कमी विचार तरी करा की तो माणूस काम काय करतोय, तो सेटिंग करत नाही म्हणून जर तुम्ही खोटे गुन्हे दाखल करत असाल हे अतिशय गंभीरतेने प्रकरण आहेत आणि हे असं चुकीचं घडते। त्याचप्रमाणे काही भ्रष्ट पोलीस यंत्रणा देखील, पोलीस अधिकारी व्यक्तिशः, सगळेच पोलीस खराब आहेत, सगळेच अधिकारी खराब आहेत असं म्हणणार नाही। जसे सगळेच आरटीआय कार्यकर्ते खराब आहेत असं नाहीये, तसं सगळेच अधिकारी कर्मचारी खराब आहेत असंही मी म्हणणार नाहीये। परंतु काही लोक असतील त्यांच्यावर नक्की काम केलं पाहिजे, कार्यक्रम केला पाहिजे। परंतु चांगले माणसं आहेत, या चांगल्या माणसांना तुमच्या भ्रष्टाचार लपवण्यासाठी जर खोटे गुन्हे दाखल करत असाल आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून तुम्ही संपू पाहत असाल तर असं होणार नाही। आज संतोषच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून हजारो कार्यकर्ते प्रेरित होणार आहेत आणि होत आहेत। आज काल दिवसभर रात्रभर कंटिन्यू फोन प्रत्येकाला एकमेकांचे चालू आहेत। इथून पुढे संतोष होऊ देणार नाहीत आम्ही। सतीश शेट्टी झाले, संतोष झाले, यवतमाळचे झाले, अशा प्रत्येक कार्यकर्त्यांच्या रक्तातून आणखीन कार्यकर्ते घडणार आहेत। हेही भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट व्यवस्थेने लक्षात ठेवावं।